श्री माताजी व श्री अरविंद यांच्या चरणी विनम्र अभिवादन. श्री माताजी म्हणत, त्यांच्याशिवाय मला अस्तित्व नाही आणि माझ्याशिवाय ते अव्यक्त आहेत. आज 24 नोव्हेंबर, सिद्धी दिन व आश्रम स्थापनेचा दिवस. या सुवर्ण योगाचे औचित्य साधत सादर करीत आहोत श्री अरविंद विचार मंच प्रस्तुत श्री अरविंद व्याख्यानमाला. सर्व स्नेही जनांना सस्नेह निमंत्रण. आनंदमयी चैतन्यमयी सत्यमयी परमे, आनंदमयी चैतन्यमयी सत्यमयी परमे, आनंदमयी चैतन्यमयी सत्यमयी परमे, आनंदमयी चैतन्यमयी सत्यमयी परमे, आनंदमयी चैतन्यमयी सत्यमयी परमे. नमस्कार. श्री अरविंद विचार मंच आयोजित श्री अरविंद व्याख्यानमाला गेले अनेक वर्षांपासून निवारा सभागृह पुणे येथे संपन्न होते. या व्याख्यानमालेचं हे 10वं वर्ष. खरं तर मागच्या वर्षी निवारा सभागृहामध्ये ही व्याख्यानमाला संपन्न करणं आम्हाला शक्य झालं नाही, कारण सर्वत्र कोविड-19चा प्रादुर्भाव होता. याही वर्षी तो धोका संपूर्णपणे टळलेला नसल्यामुळे आपण याही वर्षी मागल्या वर्षीप्रमाणेच ऑनलाईन पद्धतीने म्हणजे यूट्यूब या वाहिनीवरनं या व्याख्यानमालेचे प्रसारण करणार आहोत. मागील वर्षी जसं आपण केले होते तशाच लिंक्स 24, 25 आणि 26 नोव्हेंबर या आपल्या ठरलेल्या व्याख्यानांच्या दिवशी आपण प्रसारित करणार आहोत. 24 नोव्हेंबर हा अरविंद आश्रमाच्या संपूर्ण परिवारामध्ये सिद्धी दिवस म्हणून मानला जातो. त्या दिवशी श्री अरविंदांची साधना सिद्ध झाली आणि श्री अरविंद आश्रमाची औपचारिक घोषणा झाली. त्याचे औचित्य साधत आपण ही व्याख्यानमाला गेले अनेक वर्ष, गेले 10 वर्ष सातत्याने निवारा सभागृहामध्ये आणि आता यूट्यूबच्या माध्यमातून संपन्न करीत आहोत. श्री श्रीकृष्ण दीक्षित पुणे यांनी सुरू केलेली ही व्याख्यानमाला आपण याही वर्षी यूट्यूबवरनं संपन्न करूया. या वर्षीच्या या व्याख्यानमालेमध्ये दिनांक त्रिदिवसीय व्याख्यानमाला असे आपण हिला म्हणतो. 24 नोव्हेंबर, 25 नोव्हेंबर आणि 26 नोव्हेंबर या 3 दिवसांमध्ये 3 माननीय वक्ते या व्याख्यानमालेचे पुष्प गुंफणार आहेत. या व्याख्यानमालेचा प्रथम पुष्प नागपूरचे प्रसिद्ध वक्ते श्री विवेकजी घळसासी हे गुंफणार आहेत. त्यांचा विषय असेल श्री अरविंद अथांगतेचे दर्शन. या विषयावरील त्यांचे व्याख्यान आपण आजच्या दिवशी ऐकणार आहोत. द्वितीय पुष्प नागपूरच्याच प्रसिद्ध लेखिका डॉक्टर सौ भारती सुदामे या गुंफणार आहेत. त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे श्री अरविंदांच्या दृष्टीने वैदिक यज्ञाचे रूपक. या विषयावरील त्यांचे आपण व्याख्यान उद्याच्या दिवशी म्हणजे 25 तारखेला ऐकणार आहोत. आणि तिसरं पुष्प डॉक्टर केतकी मोडक पुणे या गुंफणार आहेत. केतकी मोडक या श्री अरविंद आश्रमाने प्रसारित होणाऱ्या म्हणजे प्रकाशित होणाऱ्या अभिप्सा या मासिकाच्या
संपादिका आहेत. हे जे तीनही व्याख्याते आपल्याला या व्याख्यानमालेकरता लाभलेले आहेत, या तीनही लोकांचं आपल्या श्री अरविंदाश्रमाच्या किंवा श्री अरविंदांच्या कार्यासाठी त्यांचं प्रचंड योगदान आहे. श्री विवेकजी घळसासी आणि डॉक्टर भारतीताई सुदामे हे सातत्याने आपल्या मराठीतील होणाऱ्या स्वाध्याय शिबिरांना व्याख्याते म्हणून उपस्थित राहत असतात. जे आपले स्वाध्याय शिबिर नैनिताल, पाँडिचेरी आणि ऋषिकेश येथे संपन्न होतात, तिथे हे दोनही व्याख्याते सातत्याने आपल्याबरोबर असतात, आपल्याला मार्गदर्शन करीत असतात. डॉक्टर केतकीताई मोडक यांचं कार्य हे खूप मोठं आहे आणि ते सातत्याने सुरू आहे. डॉक्टर केतकीताई या अभिप्सा या मासिकाच्या संपादिका तर आहेतच, तसंच ऑरो मराठी या संकेतस्थळाच्या त्या व्यवस्थापिका पण आहेत. तसंच त्यांचं रोजचं आपण जे अनेक लोक श्री अरविंदाश्रमाशी जोडल्या गेलेले आहोत, तुम्हाला जे काही अनेक श्री अरविंदांचं जे काही इंग्रजीमधलं वाङ्मय आहे त्याचं छोट्या छोट्या लेखांमध्ये जे काही रोज मराठीतला अनुवाद तुमच्या समोर येतो ते करण्याचं संपूर्ण कार्य डॉक्टर केतकीताई मोडक करतात आहेत. अशा ह्या तीनही व्याख्यातांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होणारी ही श्री अरविंद व्याख्यानमाला याची आज आपण सुरुवात करतो आहोत. मी सर्व श्रोत्यांना, सर्व जिज्ञासू श्रोत्यांना या व्याख्यानमालेकरता आमंत्रित करते. नमस्कार. महायोगी श्री अरविंद यांची महती, त्यांचं महात्म्य आणि त्यांच्या तत्वचिंतनाला समर्पित असलेल्या व्याख्यानमालेचे हे सलग 10वे वर्ष आहे. ऑनलाईन असलेल्या या त्रिदिवसीय व्याख्यानमालेचा लाभ घेणारे आपण सर्व स्नेही आणि जाणकार अभ्यासक यांचे अतिशय मनापासून स्वागत. तुम्हा साऱ्यांची स्नेहभावना हे सुद्धा आपल्या व्याख्यानमालेच्या सातत्याचे एक कारण आणि एक उदाहरण आहे. श्री अरविंद म्हणजे या भूतलावरचा नुसता चमत्कारच नव्हता, तर ती ईश्वराची एक निर्णयात्मक कृती होती. जगाला न नाकारता आपले विहित कर्म करीत राहणे, स्वतःमध्ये परिवर्तन करत राहणे आणि चिरंतन मूल्यांचा मागोवा घेत दिव्य मानव होणे, हे श्री अरविंद यांनी सोदाहरण सिद्ध केले. सर्व मानवकुलाच्या कल्याणाचा ध्यास घेतलेले श्री अरविंद एक द्रष्टा होते. पृथ्वीवरच्या शेवटच्या माणसामध्ये दिव्यत्व बघण्याचे दृष्टेपण असणारे श्री अरविंद यांचे महाराष्ट्राशी अतिशय घट्ट असे नाते होते. श्री अरविंद म्हणत, इट वॉज नॉट मी बट इट वॉज ओनली गॉड हू फाउंड मी. असे म्हणणाऱ्या श्री अरविंद यांच्या जीवन प्रवासातील गूढरम्यता आणि तत्वचिंतनाची अथांगता याचा मागोवा घेण्याचा आपण प्रयत्न गेली अनेक वर्ष करीत आहोत आणि याही वेळेस अर्थातच तसेच असणार आहे. हे मागोवा घेण्याचे काम गेली सतत 10 वर्ष आपण या व्याख्यानमालेच्या माध्यमातून करीत आहोत. प्रख्यात अमृतवक्ता श्री विवेकजी घळसासी, ज्ञानयोगी डॉक्टर भारती सुदामे, अभिप्सा मासिकाच्या संपादिका डॉक्टर केतकी मोडक असे सारे विद्वान अभ्यासक 24, 25, 26 नोव्हेंबर या दिवशी आपल्याशी या ईश्वरीय प्रवासाच्या दरम्यान संवाद साधणार आहेत. पुन्हा एकदा आपल्या सर्व स्नेहीजनांचे स्वागत आणि शुभचिंतन. आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात किंवा आजच्या या व्याख्यानमालेची सुरुवात श्री अरविंदांनी भगवती मातेला केलेल्या एका प्रार्थनेतून आपण करणार आहोत. हे भगवती माते, असे वरदान दे की या आजच्या दिवशी आमचे तुझ्या संकल्प शक्तीस अधिक पूर्ण आत्मदान होईल. तुझ्या कार्यासाठी आम्ही स्वतःचे अधिक सर्वांगीण दान करू शकू. आम्हाला अधिक पूर्णत्वाने आत्मविस्मृती होईल.
हा आजचा दिवस आमच्यासाठी अधिक महान प्रकाश व अधिक शुद्ध प्रेम घेऊन येईल. अशी कृपा कर की आमचा तुझ्याशी होणारा संयोग सदा सर्वदा अधिक खोल, अधिक अविरत व अधिक परिपूर्ण होत जाईल आणि आम्ही अधिक घनिष्ठतेने तुझ्याशी एकरूप होत जाऊन तुझे सुयोग्य असे सेवक बनू. आमच्यातील सर्व अहंकार दूर कर. सर्व क्षुद्र मिथ्याभिमानाचे, लोभांचे व अंधकाराचे निर्मूलन कर. तुझ्या विश्व प्रेमाने आम्ही सर्वजण उजळून निघू असे कर. आम्हाला तुझे या जगातील प्रकाश ज्योतीचे वाहक बनव. हे तुम ही प्राणाधार हो, तुम ही भूतल, तुम ही शिखर हो. हे तुम ही प्राणाधार हो, तुम ही भूतल, तुम ही शिखर हो. सत्य सनातन सतत सचेतन, परा प्रकृति मां तुम परमेश्वर. नित्य तुम ही आनंदमयी तुम, नित्य तुम ही आनंदमयी तुम. तुम में स्थापित है जगदीश्वर, तुम में स्थापित है जगदीश्वर. हे तुम ही प्राणाधार हो, तुम ही भूतल, तुम ही शिखर हो. अगम अपारे अनंत गोचर, ओंकार का तुम ही प्रथम स्वर. अगम अपारे अनंत गोचर, ओंकार का तुम ही प्रथम स्वर. परम शांति चिर मौन तुम ही हो, परम शांति चिर मौन तुम ही हो. तुम अप्राप्य सुंदरतम सुंदर, तुम अप्राप्य सुंदरतम सुंदर. हे तुम ही प्राणाधार हो, तुम ही भूतल, तुम ही शिखर हो. प्रेम सुमन का पराग तुम हो, तपो यज्ञ की आत्म आग हो. अणु अणु में है अंश तुम्हारा, अणु अणु में है अंश तुम्हारा. परम विषय तुम परम राग हो, परम विषय तुम परम राग हो. हे तुम ही प्राणाधार हो, तुम ही भूतल, तुम ही शिखर हो. अर्पण करके तुझको जीवन, धन्य हुआ है मेरा कण कण. अर्पण करके तुझको जीवन, धन्य हुआ है मेरा कण कण. यही प्रार्थना है जननी
पावन, धरती बने स्वर्गमय पावन। हे माँ तुम ही प्राणाधार हो, तुम ही भूतल, तुम ही शिखर हो, तुम ही भूतल, तुम ही शिखर हो। या व्याख्यानमालेचं प्रथम पुष्प श्री विवेकजी घळसासी, श्री अरविंद अथांगतेचे दर्शन या विषयाने गुंफणार आहेत. मी थोडक्यात त्यांचा परिचय करून देते. महाराष्ट्रामध्ये व इतरत्रही सर्वदूर परिचित असलेले अमृत वक्ता श्री विवेकजी घळसासी हे संत साहित्याचे अभ्यासक आहेत. खरं तर इथेच न थांबता जीवनाच्या विविध अंगांना स्पर्श करणारे ज्ञान भांडारही त्यांच्याकडे आहे. श्री विवेकजी घळसासी भागवत कथाकार म्हणूनही सुप्रसिद्ध आहेत. विवेकजी एक ज्येष्ठ पत्रकार, विविध पौराणिक कथांचा सद्य जीवनाशी समन्वय करीत त्यावर समर्थपणे भाष्य करणारे व्यासंगी वक्ते आणि समाजसेवा ही पण ईश्वर सेवा असे मानणारे एक सुपरिचित व्यक्तिमत्व आहे. पत्रकारितेचा हा वारसा श्री विवेकजी घळसासी यांच्याकडे गेले 3 पिढ्यांपासून चालत आलेला आहे. नैमित्तिक स्वरूपातील वृत्तपत्र लेखनास सुरुवात करीत करीत मुंबई आणि सोलापूर येथील दैनिक तरुण भारत मध्ये ते सलग 15 वर्षे मुख्य संपादक म्हणून कार्यरत होते. या कार्यकालात व आजही विविध राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक अशा घटनांवर श्री विवेकजींचे प्रबोधन, परभाष्य सतत सातत्याने सुरू आहे. काही काव्यसंग्रह, काही नाटके, तसेच भारतीय विचार साधना पुणे व रामकृष्ण मठ पुणे यांनी प्रकाशित केलेली पुस्तके असे चौफेर लिखाण श्री विवेकजींनी केलेले आहे. आकाशवाणीवरील विविध कार्यक्रमांचे प्रसारण, दूरचित्रवाणीवरील काही प्रवचने, व्याख्याने यामध्येही त्यांचा सहभाग असतो. वनवासी कल्याण आश्रम या अखिल भारतीय संघटनेला श्री विवेकजी घळसासी यांनी सपत्नीक सलग 6 वर्षे असा आपला जीवनकाल देऊन विविध आदिवासी पाड्यांमधून व्यसनमुक्ती, शिक्षण, लघुउद्योग, आरोग्य इत्यादी अशा अनेकविध कारणांसाठी योगदान दिलेले आहे. श्री विवेकजी यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे. भारती विद्यापीठाचा लाईफ टाईम अचीव्हमेंट अवॉर्ड, प्राध्यापक पाना कुलकर्णी कोल्हापूर येथील स्मृती पुरस्कार, कैलासवासी पुभा भावे राज्यस्तरीय वक्तृत्व गौरव पुरस्कार, राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार, रोटरी इंटरनॅशनलचा प्रोफेशनल एक्सलन्स हा पुरस्कार, अध्यात्माच्या कार्याचा आदिशक्ती भुवनेश्वरी पुरस्कार, महात्मा गांधी फाउंडेशनचा समाज कार्य पुरस्कार, वसंत गौरव पुरस्कार इत्यादी अशा अनेक पुरस्कारांनी श्री विवेकजी घळसासी यांना गौरवलेले आहे. जिव्हेवर सरस्वती, ओघवती वाणी, तेजस्वी व्यक्तिमत्व लाभलेल्या विवेकजींना आजच्या या व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प गुंफण्यासाठी मी आमंत्रित करते. धन्यवाद. नमस्कार. श्री अरविंद विचार मंच पुणे या संस्थेच्या वतीनं गेली 9 वर्ष पुण्यामध्ये श्री अरविंदांच्या, श्री माताजींच्या एकूण तत्त्वज्ञानावरती अधिकारी, अभ्यासू आणि अनुभवी अशा वक्त्यांची व्याख्यानमाला आयोजित होते आहे. यंदाचं हे 10वं वर्ष आहे आणि माझ्यासारख्या विद्यार्थ्याला या वर्षीच्या व्याख्यानमालेच्या
उद्घाटनाचं पहिलं सत्र गुंफण्याचा सन्मान मिळतो आहे. आजवर या व्यासपीठावरती अनेक अधिकारी वक्त्यांची वक्तव्य आपण ऐकली. ते अभ्यासू होते, अनुभवी पण होते. श्री अरविंदांच्या तत्वज्ञानावरती बोलावं असा त्यांचा अधिकारही होता. अशा व्यासपीठावरती माझ्यासारख्याला संधी मिळणं ही वक्ता म्हणून एक गौरवाची गोष्ट आहे असं मी समजतो. यासाठी श्री अरविंद विचारमंच पुणे आणि त्याचे अध्वर्यू श्री श्रीकृष्ण दीक्षित आणि त्यांचा सगळा चमू यांना मी सुरुवातीलाच मनापासून धन्यवाद देतो. आभासी माध्यमातून या उपक्रमाशी जोडलेले सगळे श्रोते बंधू भगिनी यांनाही मी हृदयपूर्वक नमन करतो. खरं तर या विषयाकडे मी कोणत्या भूमिकेतून पाहतो आहे हे थोडं स्पष्ट होण्याची गरज आहे. प्रारंभी मी म्हटलं की अभ्यासू आणि अधिकारी वक्ता या श्रेणीत मी येत नाही याची मला कल्पना आहे. पण श्री अरविंदांच्या जीवनाकडे आकृष्ट झालेला एक आस्वादक म्हणून मी महायोगी अरविंदांच्या जीवनाचा जेव्हा विचार करायला लागतो तेव्हा एकच शब्द माझ्या मनामध्ये येतो की एक अथांग जीवन दर्शन आहे. चरित्र म्हणून, चिंतन म्हणून, त्यांनी केलेल्या योगशास्त्रातल्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून, त्यांच्या साहित्यातून, त्यांच्या महाकाव्यातून, त्यांच्या स्फुट कवितातून, त्यांच्या इतिहास लेखनातून, त्यांच्या तत्त्वज्ञानातून एक क्रांतिकारी म्हणून, एक पत्रकार म्हणून सुद्धा श्री अरविंदांच्या जीवनाकडे जेव्हा मी पाहतो तेव्हा मला श्री अरविंद हे नाव किती नेमकं ठेवलं गेलं याचंच पहिल्यांदा अप्रूप वाटतं. अरविंद या शब्दाचा अर्थ आहे प्रेम, या शब्दाचा अर्थ आहे अवतार, या शब्दाचा अर्थ आहे सुंदरता आणि या शब्दाचा अर्थ आहे कमल. एखादं कमल जसं अनेक पाकळ्यांचं असतं, शतदल कमल आपण म्हणतो. श्री अरविंदांच्या जीवनाकडे बघत असताना मलाही असाच भाव निर्माण माझ्या मनात होतो की हे एक शतदल कमल आहे. या शतदल कमलाच्या प्रत्येक पाकळीची एक अथांगता आहे आणि असं हे सगळं अथांग जीवन समजून घेणं हीच खरं एका आस्वादकाची जीवन साधना बनू शकते याच्यावर माझा विश्वास आहे. श्री अरविंदांचं समग्र जीवन ज्या वेगवेगळ्या पातळ्यांवरून उलगडत गेलं, विकसित होत गेलं आणि मातृभूमीच्या चरणी अर्पण झालं याचा विचार करत असताना अथांगता हा एकच शब्द वारंवार माझ्या डोळ्यासमोर येतो. श्री अरविंदांनी जे मांडलं तत्त्वज्ञानाच्या पातळीमधल्या त्यातल्या 2-3 बिंदूंचा मी प्रारंभी उल्लेख करू इच्छितो. एक, ऑल लाईफ इज योगा असं श्री अरविंद आग्रहपूर्वक म्हणत असत. ऑल लाईफ इज योगा. सामान्यतः योगाची आराधना करणारे, योग करणारे, योगाचा विचार करणारे, योग आपल्या जीवनात यावा असा प्रयत्न करणारे, योग हा दैनंदिन जीवनातला वेळापत्रकातला एक टप्पा आहे असं समजण्याची शक्यता असते. याला सन्माननीय अपवादही आहे. पण श्री अरविंद जेव्हा असं म्हणतात की ऑल लाईफ इज योगा तेव्हा त्यांना नेमकं काय म्हणायचं असतं? या अथांगतेचाच हा एक आविष्कार आहे असं मला वाटतं. ऑल लाईफ इज योगा. मी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आणि रात्री झोपेपर्यंतच का, झोपल्यानंतर सुद्धा माझा होणारा प्रत्येक श्वास उच्छ्वास हा योगच आहे. सगळं जगणं योग बनून गेलं पाहिजे. म्हणजे काय झालं पाहिजे? या अथांगतेचा वेध घेत असताना कर्टन रेझर म्हणून हा एक विचार माझ्या मनात आहे, तोही आपल्याकडे नोंदलेला राहावा. श्री अरविंदांनी आपल्याला दिला इंटिग्रल योग, पूर्ण योग. या शब्दाचाही विचार करत असताना नुसत्या योग या शब्दाने
अष्टांग योग या शब्दाने योग म्हणून एक आध्यात्मिक साधना या अर्थाने किंवा शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी केलेली योगोपासना या अर्थाने श्री अरविंद हे म्हणत नाहीये. इंटिग्रल योगा असं जेव्हा ते म्हणतात तेव्हा अथांगतेचा, चिंतनातल्या अथांगतेचा हा दुसरा आविष्कार असतो असं मला वाटतं. हे कशाचं इंटिग्रेशन आहे असा माझ्या मनात प्रश्न येतो. ही पूर्णता कधी आणि कशी आपल्याला प्राप्त होईल असाही प्रश्न येतो. आणि या प्रश्नाचा अभ्यासक म्हणून नव्हे, अनुभवी वक्ता म्हणून तर नव्हे, आस्वादक म्हणून मी विचार करत असताना या अथांगतेच्या पैलूत हा एक बिंदू असू शकतो. सुप्रामेंटल इथपर्यंत आपल्याला जायचं आहे असं श्री अरविंद म्हणतात. परिपूर्णतेकडे, उत्तमतेकडे. विकास ही एक कल्पना आहे, प्रगती ही एक कल्पना आहे. विकास म्हणा, प्रगती म्हणा, यापेक्षा काहीतरी अथांग श्री अरविंदांना कवेत घ्यायचा आहे. इंटिग्रल या शब्दाने येत आहेत. हा सर्वोत्तमतेपर्यंतचा विकास तरी का, कशासाठी, हा या अथांगतेमध्ये आपल्या हाती लागणारा तिसरा बिंदू आहे. बंधू भगिनींनो, होतं काय, म्हणजे होत काय असावं की आपलं मन आणि मेंदू एका वैशिष्ट्याने परिपूर्ण आहे. श्री अरविंदांनी याचा विचार केलेलाच आहे. आपलं मन आणि मेंदू या दोघांनाही गूढाचं अंमळ जास्त आकर्षण आहे. गूढ, सहज, सरळ, सोपं यापेक्षा अधिक गूढतेमध्ये आपलं मन आणि मेंदू रमतो किंवा त्याचं आकर्षण त्याला आहे. याला अज्ञाताची ओढही म्हणता येईल, अनंताची ओढ असंही म्हणता येईल. पण मन आणि मेंदूच्या या दोन वैशिष्ट्यांचा आपण विचार जेव्हा करायला लागतो तेव्हा असं लक्षात येतं की श्री अरविंदांच्या जीवनाकडे बघत असताना सुद्धा आपलं मन, आपला मेंदू एका गूढतेकडे तर जात नाही आहे ना. अनाकलनीय असं काहीतरी आपल्याला समजून घ्यायचं आहे आणि आपल्याला समजल्यावर ते इतरांना सांगायचं आहे असं तर काही होत नाही ना. बघा, कितीतरी शब्द आहेत असे. आरोहण, अवतरण, विश्वचेतना या सगळ्याचा जेव्हा आपला मन आणि मेंदू विचार करायला लागतं तेव्हा तिथपर्यंत जाणं म्हणजे काहीतरी गूढ आहे, अज्ञातातलं आहे असा पहिल्यांदा आपल्या मनामध्ये भाव येतो. आणि मग त्या दृष्टिकोनातूनच आपण त्यांच्याकडे, त्या शब्दांकडे आणि त्याच्या पाठीमागच्या प्रतिपादनाकडे बघायला लागतो. आपल्याला हे सगळं साधायचं आहे ही गोष्ट अगदी स्पष्ट आहे. पण हे साध्य आहे, हा शेवटचा टप्पा आहे. या शेवटच्या टप्प्यामध्ये संपूर्ण अथांगतेचा अनुभव आपल्याला येतो. पण ही अथांगता, हा शेवटचा साध्याचा टप्पा, हा आपण जेवढा बौद्धिक पातळीवरती समजून घेण्याचा प्रयत्न करतो तेवढाच आणि तसाच आहे का याचा विचार करायला मी जेव्हा लागतो तेव्हा माझ्या लक्षात येतं की स्वतः श्री अरविंदांनाही या टप्प्यापर्यंत जायसाठी, या पूर्णतेच्या, या इंटिग्रल स्टेजपर्यंत जाण्यासाठी, या सुप्रामेंटल अवस्थेपर्यंत जाण्यासाठी 40 वर्ष क्षेत्रसन्यास घ्यावा लागला. आणि मग पुदुचेरीमध्ये 40 वर्ष त्यांनी स्वतःला आपल्या आत लपवून टाकलं असंच म्हणता येईल. कारण का ज्याचा वेध घ्यायचा होता त्याच्यामध्ये बहिर्गामी मन, बहिर्गामी चिंतन, बहिर्गामी मेंदू यापेक्षा आत उतरण्याची खूप गरज होती. मी आस्वादक म्हणून या अथांगतेचा वेध घेतो तेव्हा मला असं वाटतं की समुद्र अथांग आहे, गंगा विशाल आहे. पण माझ्यापुरती माझी तृष्णा भागवण्यासाठी मी माझ्या उंजळीत मावेल तेवढंच घेतो ना. आता हा 40 वर्षाचा क्षेत्रसन्यासाचा भाग असो किंवा 24 वर्ष सलग 2 तपाहून अधिक काळ एका कक्षामध्ये स्वतःला डांबून घेणं. आपल्याला श्री अरविंदांच्या जीवनातल्या आणि ज्या सिद्धी दिवसाच्या निमित्तानं ही व्याख्यानमाला होते त्याच्या अनुषंगाने सुद्धा हा विषय आपल्याला माहिती आहे की एका कक्षात, एका खोलीत श्री अरविंदांनी स्वतःला डांबून घेतलं होतं. 24 वर्ष. मी जेव्हा विचार करायला लागतो तेव्हा हीच एक अथांगत आहे.
एकांतामध्ये स्वतःला 1 नाही 2 नाही 24 वर्ष डांबून घेणं ही सोपी गोष्ट आहे का हो? कोविड महामारीच्या काळामध्ये काही महिने आपल्याला घरामध्ये डांबून घ्यावं लागलं होतं. आपण एकटे नव्हतो, आपले कुटुंबीय होते. जगाशी संपर्क करायची विविध साधनं आपल्या हातामध्ये होती. मनोरंजनाची साधनं उपलब्ध होती. पण हे काहीही आपल्या अवतीभोवती न घेता, जाणीवपूर्वक न घेता, स्वतःच्या आतल्या खोलीमध्ये उतरणं, त्या अथांगतेमध्ये उतरणं, यासाठी 24 वर्ष श्री अरविंद एकांतामध्ये कसे राहिले असतील. आणि हे सगळं म्हणजे अशा पद्धतीची साधना, अशा पद्धतीचं स्वतःवर निर्बंध घालून केलेलं तपाचरण हे आपल्याला आपल्या परंपरेमध्ये अनेक ठिकाणी दिसतं. पण त्याच्या पलीकडे जाऊन श्री अरविंदांच्या या सगळ्या साधनेमध्ये एक पुन्हा अथांगतेचा स्पर्श आपल्याला जाणवतो. तो असा की आजवर आपण पाहिलं की योगी, महायोगी, तपी हे सगळे जे करत होते तपश्चर्या, चूक नव्हतं, पण त्यांचा एक मर्यादित हेतू होता की स्वतःला मोक्ष हवा आहे. ही गोष्ट सुद्धा फार मोठी आहे, स्वतःच्या मोक्षासाठी वा स्वर्गप्राप्तीसाठी असं काही करणं. पण श्री अरविंद जेव्हा तत्वज्ञानाच्या स्वतःच्या अस्तित्वातल्या या कमळाचा विकास करायला लागतात, तेव्हा ते आपल्याला एक विचार देतात जो आपल्याला अथांगतेकडे घेऊन जातो. ते म्हणतात की हे सगळं साधन, ह्या सगळा पूर्ण योग, ही माझी सगळी योग विचाराची प्रणाली स्वर्गप्राप्तीसाठी नाही आहे, पृथ्वीचा स्वर्ग बनवण्यासाठी आहे. आजवरच्या सगळ्या योगिक परंपरेला मधल्या काळामध्ये जी अगदी वैयक्तिक पातळीवरची अभिव्यक्ती झाली होती, वैयक्तिक पातळीवरचं तपाचरण झालं होतं, श्री अरविंदांनी त्याला एक अथांग आयाम दिला. मला मोक्ष नको आहे एकट्याला, मला एकट्याला स्वर्गप्राप्ती नको आहे. कारण वेद आणि उपनिषदांच्या प्रकाशामध्ये मानवी जीवनाच्या हेतूचा जेव्हा आपण विचार करायला लागतो, तेव्हा आपल्या असं लक्षात यायला लागतं की स्वतःचा विकास करून घेणं एवढंच वेद आणि उपनिषदांना अपेक्षित नाही आहे. उपनिषदांनी तर ठामपणाने सांगितलं होतं की आत्मोन्नतीनंतर विश्वोन्नती करण्याचं काम आपल्या हातून घडलं तरच जीवन सफल झालं. यापेक्षा आणखीन काय स्पष्ट हवं. श्री अरविंदांनी प्रकाशाचा हा पदर पकडला आणि आपल्याला सांगितलं की स्वर्गप्राप्तीसाठी नाही, या पृथ्वीचा स्वर्ग बनवण्यासाठी, स्वतःच्या मोक्षासाठी नाही, तर अवघ्या मानवाच्या उद्धारासाठी. केवळ स्वतःला मोक्ष मिळवून घेणं ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. यासाठी सर्व आयुष्य वेचणं ही एक श्रेष्ठ तपश्चर्या आहे. पण श्री अरविंद जेव्हा मी ते अथांगतेचं दर्शन म्हणतो, तेव्हा चिंतनाच्या पातळीवरच नाही तर अनुभूतीच्या पातळीवरती आपल्याला एका अथांगतेकडे घेऊन चाललेले असतात. ते असं म्हणतात की अवघ्या मानवाच्या उद्धारासाठी. आणि खरं तर उद्धार हा शब्दसुद्धा बेताचा वाटतो इथे. उत्थानासाठी, पूर्ण प्रकारच्या विकासासाठी. मग असा विकास वेळापत्रकातल्या एका तासापुरता असू शकत नाही. केवळ सकाळच्या वेळी, संध्याकाळच्या वेळी, मला जेव्हा शक्य आहे त्या माझ्या दिनक्रमातल्या सर्व गोष्टींना प्राधान्य देऊन प्राप्त झालेल्या अतिरिक्त वेळी मी योगसाधना नाही करू शकत. म्हणून श्री अरविंद म्हणतात ऑल लाईफ इज योगा. ऑल लाईफ इज योगा. माझं सगळं जगणं हे योग आहे, महायोग आहे, पूर्ण योग आहे. आता माझ्या मनात प्रश्न येतो की श्री अरविंदांना योगाच्याकडे वळवणारी गोष्ट कोणती होती. त्यांचं सगळं पूर्व आयुष्य जर आपण पाहिलं, बालपण असो, त्यानंतरचं इंग्लंडमधला निवास असो, तिथल्या हाल अपेष्टा असो, त्यांच्यावरती अभारतीय विचार आणि अभारतीय संस्कार होण्यासाठी झालेले प्रयत्न असोत, वडिलांच्या इच्छेमुळे असोत, तिथल्या वातावरणामुळे असोत, हे सगळं होत असताना मनामध्ये असा प्रश्न निर्माण होतो की श्री अरविंद योग या विषयाकडे वळालेच कसे. अनेकदा बघा, आपल्या ओंजळीपुरता विचार, आपण असं म्हणतो सामान्यतः की अरे इतकं सगळं वातावरण विचित्र आहे अवतीभोवतीचं की आपली संस्कृती, आपला परंपरा, आपला धर्म, आपला इतिहास
याच्याविषयीचा कुठलाच संस्कार आपल्या अवतीभोवती नाही. आणि त्यामुळं नवीन पिढी जी आहे ती या परंपरेपासून तुटल्यासारखी झाली आहे. खरं तर ही एक लबाडी आहे, खरं तर ही एक पळवाट आहे. इतकं सगळं वातावरण विषाक्त आहे का हो? भारतीय संस्कृतीच्या विरोधीच सगळं वातावरण आहे. आणि असेलच, समाजात सगळीकडे असेल, माध्यमांमध्ये असेल, मनोरंजनाच्या क्षेत्रामध्ये असेल ना. पण या सगळ्यावर मात करणारा कुटुंब नावाचा घटक आहे, तिथलं वातावरण तरी कितीतरी पदर असे आहेत की ज्यात अजूनही भारतीय संस्कृतीचा, तेजस्वितेचा संस्कार आपल्यावरती व्हावा अशी व्यवस्था आहे. यातलं काहीही नसताना कणभरही भारतीय संस्कृती राहोत, भारतीय धर्म, इतिहास, परंपरा राहोत, भारतीयातला एवढा अक्षर सुद्धा अरविंदांच्या पर्यंत पोचू नये असा प्रयत्न होण्यासाठीच तर मुळात त्यांना विलायतेला पाठवलं होतं. अशा वातावरणात प्रश्न असा पडतो की ते योगाकडे वळले कसे. आणि मग श्री अरविंदांचा एक विचार इथे पुन्हा आपल्याला वैयक्तिक, व्यक्तिगत एका संकीर्ण पातळीवरून अथांगतेकडे घेऊन जातो असं मला वाटतं. प्रत्येक मनुष्याने ऑल लाईफ इज योगा याच्यावरती विश्वास ठेवून, जाणीवपूर्वक तसा प्रयत्न करून स्वतःचं जीवन कमलपुष्प विकसित केलं पाहिजे. श्री अरविंदांचं म्हणणं असं आहे, ते यासाठी केलं पाहिजे की विश्वचेतना जी आहे, ही सगळी डिव्हाइन एनर्जी जी आहे, ती विश्वकल्याणाचं कार्य करण्यासाठी माध्यमाचा शोध घेत असते. असं माध्यम निसर्ग असू शकतो, असं माध्यम पशुपक्षीही असू शकतात. जिथे जिथे चैतन्य आहे आणि चैतन्य नाही अशी जागाच नाही, रीता उरला नाही ठाव. पण या सर्वांमध्ये मनुष्य असा आहे की ज्याची बुद्धी विकसित झाली आहे, मन विकसित झालेली आहे, अनेक संभावना त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये तो विकसित करू शकतो. निसर्गदत्त संभावना समजावून घेऊन त्या विकसित करू शकतो अशी शक्यता असलेलं मनुष्याचं जीवन आहे. आणि त्यामुळं माणसानी आपल्यावरती सोपवलेल्या या ईश्वर दत्त भूमिकेविषयी सावध असलं पाहिजे. म्हणून ऑल लाईफ इज योगा अशी सावधानता योगमय जीवन जगत असतानाच आपल्याला जाणवते. आणि मग ती सावधानता आपल्यामध्ये आली की आपण त्या विश्वचेतनेचं कार्य सिद्ध करणारं साधन बनू शकतो. श्री अरविंदांच्या अवतीभोवतीचं सगळं वातावरण अभारतीय असलं तरी आतल्या आईकडून, आईच्या वडिलांकडून म्हणजे आजोबांकडून आणि मुळातच इथल्या जलवायूतून, आईच्या गर्भात असताना आणि जन्मल्यानंतर 5-7 वर्ष हिंदुस्थानामधल्या जलवायूचाही एक संस्कार होता. त्या सगळ्याचा एक परिणाम म्हणून ते संवेदनशील आहेत, स्वागतशील आहेत. आणि म्हणून जाणीवपूर्वक असेल नसेल पण त्यांच्या अंतर्मनाने पकडलेला हा भारतीय स्वर आतल्या आत त्यांना विकसित करत होता. एका विलक्षण तेजाकडे त्यांच्या चित्तवृत्ती तो खेचत होता आणि त्याच्यासाठी काही निमित्त घडणं आवश्यक होतं. हिंदुस्थानामध्ये जेव्हा ते परत आले आणि सयाजीराव गायकवाडांच्या बडोदा या संस्थानामध्ये त्यांनी आपली सेवा सुरू केली. खरं तर या सगळ्या कालखंडातल्याही अनेक गोष्टी अशा आहेत की या कमलाला विकसित करण्यासाठी कारणीभूत झाल्या. पण आता आपण योगापुरता विचार करतो आहोत म्हणून एक प्रसंग मला आठवतो आहे. आपल्या सगळ्यांना तो माहिती आहे. बारिंद्र हे खूप आजारी झाले. वैद्य झाले, डॉक्टर झाले, हकीम झाले, सर्व उपचार केले गेले आणि बारिंद्र बरे होत नव्हते. अशा सगळ्या चिंतेच्या वातावरणामध्ये योगायोगानं एक योगी श्री अरविंदांच्या जीवनामध्ये येत आहेत आणि त्यांनी एक प्रयोग केला आहे. एका जलपात्रामध्ये त्याच्या जवळची सुरी त्यांनी फिरवली आणि काही विशिष्ट पद्धतीनं ती फिरवून अरविंदांच्याकडे तो प्याला दिला आणि सांगितलं की बारिंद्रांना हे जलप्राशन करू द्या. बारिंद्रांनी ते जलप्राशन केलं आणि आत्तापर्यंत कोणत्याच उपचाराने बरा न होणारा आजार बरा झाला. आता इथे माझ्यासारखा माणूस विचार काय करेल, अरे ही गोष्ट फार चांगली आहे,
त्या योग्यानी ज्या पद्धतीची विद्या आत्मसात केली, त्या विद्येचा वापर करून जर आजार बरे होत असतील, तर या एका हेतूनी मी ही विद्या आत्मसात का नाही करू शकणार? आणि ती करून मला आजीविकेचं साधन पण मिळेल आणि दुसऱ्यांच्या कष्ट निवारण्याचं पुण्य पण मिळेल. श्री अरविंद मात्र अगदी वेगळ्या पद्धतीनं विचार करतायत. बघा, मी ज्या अथांगते श्री अरविंद विचार करतायत तो असा की माझ्या भावाचा आजार जर ह्या योगाच्या एका प्रयोगाने पूर्ण बरा झाला तर, बघा अथांगता कशी बोलावते त्यांना. श्री अरविंद असं म्हणतायत की योगामध्ये जर अशा प्रकारची शक्ती असेल, आहेच, सिद्ध झालंय, तर तिचा राष्ट्रासाठी विनियोग करता येईल का, हा प्रश्न श्री अरविंदांच्या मनामध्ये आला आणि ते योग या विषयाकडे वळाले. श्री अरविंद अशा पद्धतीनं ज्या एका हेतूनं या महान योग परंपरेकडे आकृष्ट झाले, तो हेतू काय आहे हे जेव्हा मी लक्षात घेतो तेव्हा मला असं वाटतं की अरविंदांचं तत्वज्ञान असो, साहित्य असो, काव्य, महाकाव्य असो, अगदी जगतख्यात झालेलं सावित्रीसारखं महाकाव्य असो, हे सगळं मांडत असताना किंवा पूर्ण योगाची रचना आणि त्याची सगळी प्रणाली विकसित करून मांडत असताना, त्याद्वारे झालेल्या सिद्धीचा उपयोग करून घेत असताना मुळामध्ये काय आहे, या सगळ्या जीवनातल्या अथांगतेचं अधिष्ठान काय आहे? खरं तर माझ्या तरुणपणामध्ये श्री अरविंद यांच्याविषयी ऐकत असताना किंवा उपलब्ध झालेलं वाचत असताना सारखं मला हेच वाटायचं की ते महायोगी आहेतच, पण या महायोग्याची जीवन प्रेरणा काय आहे? ज्या आखाड्यात मी लहानाचा मोठा झालो, खेळ खेळता खेळता, अंगाला माती लागता लागता जे विचाराचे कण माझ्या व्यक्तिमत्वामध्ये येत आहेत असं मला वाटत होतं, त्याचा एकच एक आविष्कार होता, राष्ट्र, राष्ट्र, राष्ट्र. आणि मग अनेक योगी, अनेक संत, अनेक महात्मे, अनेक श्रेष्ठ आध्यात्मिक पुरुष यांचं जीवन वाचत असताना, स्वामी विवेकानंदांच्या सारखा एखादा अपवाद आपण सोडून देऊ, पण बहुतांश या सगळ्या आध्यात्मिक श्रेष्ठ पुरुषांचं जीवन बघत असताना राष्ट्र थोडंसं दुय्यम स्थानावर गेलंय, कित्येकदा तर विसरलं गेलंय असं मला वाटत होतं. पण श्री अरविंदांच्या अथांगतेकडे आकृष्ट होत गेलो मी, तसतसं माझ्या लक्षात आलं की आपल्या अंगाला लागलेल्या मातीच्या चैतन्य कणांनी जो एक दिव्य स्पर्श आपल्या चित्तवृत्तीनं घडवला आहे ना, त्यातला एक समान धागा श्री अरविंदांच्या अथांगतेत आहे. देश, राष्ट्र, ही आर्यभूमी, हे आर्यावर्त, हा हिंदुस्थान. आणि मग श्री अरविंद जेव्हा आग्रहाने हा विषय मांडायला लागतात की आपली ही सगळी आध्यात्मिकता जी आहे, आपली आध्यात्मिक साधना आहे, ती म्हणजे संन्यासही नाही आणि जीवनापासून पलायनही नाही. केवढा तेजस्वी पुरुषार्थी विचार आहे. भगवान श्रीकृष्णांनी मांडलेल्या सगळ्या आध्यात्मिक तत्वज्ञानातलं प्राणतत्व हे आहे. पुढे विवेकानंदांनी जे विकसित केलं ते हेच आहे. आर्य चाणक्यांच्या जीवनातून आपल्याला जो हुंकार ऐकू येतो तोही हाच आहे की अरे, इथली श्रेष्ठ आध्यात्मिक परंपरा त्यागाधिष्ठित आहे, पण हा त्याग म्हणजे प्रस्थापित झालेल्या संन्यास कल्पनेसारखा नाही आहे किंवा प्रापंचिक दुःखापासून व्यथित होऊन जंगलामध्ये निघून जाणारा नाही आहे. हा पलायनवादही नाही आहे. जीवनामध्ये अनाध्यात्मिक म्हणजे जे आध्यात्मिक नाही असं काहीही नाही, याच्यावर श्री अरविंदांची ठाम श्रद्धा आहे. आणि या अध्यात्माच्या अधिष्ठानावरूनच सर्व क्षेत्रामध्ये आपल्याला कार्य करता आलं पाहिजे. आणि मग ऑल लाईफ इज योगा हे एका व्यक्तीपुरतं मर्यादित राहत नाही. तीही योग विचाराची अथांगता आहे, पण त्याच्या पुढे एक मोठी झेप श्री अरविंदांचं तत्वज्ञान घेतं की सामाजिक विषय असो, आर्थिक विषय असो, सांस्कृतिक विषय असो, या सर्व क्षेत्रातल्या निर्माणामध्ये, पुनर्निर्मितीमध्ये, प्रबोधनामध्ये, जागरूकतेमध्ये आपल्याला याच आध्यात्मिक अधिष्ठानावरून पूर्ण योगाला सम्यक समांतर असं कार्य करायचं आहे. इनडिफिचिटेबल लेबर फॉर नेशन
अँड फॉर ह्युमॅनिटी. श्री अरविंद असं म्हणतायत की मानवता आणि राष्ट्र यांच्यासाठी अथक निरंतर अविरत परिश्रम करत राहणं हा एक योगच आहे. अ लाईफ इज योगा. का त्या पूर्ण योगाला पूर्ण योग म्हणायचं? त्यात सिद्धी प्राप्त होईल, त्यात ईश्वरीय दर्शन होईल, आपल्याला उन्नत होता येईल, हे सगळं आपल्या जीवनामध्ये घडेलच. पण त्याचा मूळ आधार काय आहे? तर राष्ट्र आहे, राष्ट्रोन्नती आहे, देशोन्नती आहे. आणि मग ह्याच पूर्णयोगाने प्राप्त झालेल्या तेजाचा त्याने कसा वापर केला? तर दुसऱ्या महायुद्धामध्ये मित्र राष्ट्रांना अचानक विजयाची चाहूल लागली आणि विजयाच्या दिशेकडे ते जाऊ लागले. श्री अरविंदांनी या पूर्ण योगातून प्राप्त झालेली ही सिद्धी या मित्रराष्ट्रांच्या पाठीशी उभी केली. भारताच्या स्वाधीनतेसाठी सुद्धा, स्वातंत्र्यासाठी सुद्धा हा सगळा सिद्धीतल्या शक्तीचा पाठिंबा एका अर्थाने श्री अरविंदांना दिला. अरविंदांच्या जीवनातला पूर्ण योग हा एका अर्थाने राष्ट्रयोगच आहे. आणि म्हणून तरुणपणामध्ये, महाविद्यालयीन जीवनामध्ये श्री अरविंदांच्या तत्त्वज्ञानाकडे, त्यातल्या गूढ वाटणाऱ्या, थोड्याशा त्या वयाला अनाकलनीय वाटणाऱ्या अशा तत्त्वज्ञान सिद्धांताकडे आकृष्ट होण्यासाठी एक प्रबल दुवा होता, तो म्हणजे राष्ट्र. या राष्ट्रासाठी सगळं करायचं आहे. आणि मग हे समजून घेताना श्री अरविंदांच्या जीवनाच्या अथांगतेचा वेध तरी का घ्यावा? मला एक गोष्ट आठवते, अगदी कविकल्पना आहे. एकदा म्हणे काय झालं, पृथ्वीवरती सुदूर एका ठिकाणी एक झोपडी होती. आणि या झोपडीमध्ये कोण राहत होतं माहिती आहे? या झोपडीमध्ये आकाश राहत होतं, आभाळ. कविकल्पना आहे, असं घडणार नाही, पण समजून घेण्यासाठी मला ही कथा फार आठवते, आवडते सुद्धा. एके दिवशी ते आकाश झोपडीच्या बाहेर आलं आणि त्याने आपल्या चहूबाजूला पाहिलं. पृथ्वीच पृथ्वी, भूमीच भूमी, धरतीच धरती. आणि त्याच्या मनामध्ये एक जिज्ञासा जागृत झाली की अरे, ही धरती किती विस्तीर्ण आहे. या धरतीच्या विस्तीर्णतेचा वेध घेण्याची तीव्र लालसा आकाशाच्या मनात निर्माण झाली. आणि मग ते आकाश त्या झोपडीबाहेर स्वतःला उंच करायला लागलं. आधी त्यांनी टाचा उचलल्या, चहूबाजूला पाहिलं, पृथ्वीच पृथ्वी. त्याने आणखीन उंच होण्याचा प्रयत्न केला. दूरवर जिथपर्यंत दृष्टी जाते तिथपर्यंत पृथ्वीच. आणि पृथ्वीच्या अथांगतेचा वेध घेता 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 आकाश स्वतः इतकं अपरिमित विकसित झालं की त्यांनी पृथ्वीसह अनंत ब्रह्मांडाला आपल्या कवेमध्ये घेतलं. यातली पृथ्वीची अथांगता आणि आकाशाची असीमता हे केवळ दृष्टांतादाखल आपण लक्षात घेऊ. पण श्री अरविंदांच्या जीवनातल्या अथांगतेचा वेध घेत असताना एक गोष्ट आपल्या लक्षात येते की हळूहळू आस्वादक म्हणून का होईना या अथांगतेचा वेध घेत असताना आपल्या व्यक्तित्वाचा, आपल्या चरित्राचा, चारित्र्याचा, हे शब्द थोडे मोठे आहेत, पण आपल्या जाणीवेला एक अथांगता येते आहे असं आपल्याला जाणवायला लागतं. मग का हे समजून घ्यायचं? तर आपल्या थोर पुरुषांची चरित्र आपल्याला माहीत असतील तर आपल्या जाणीवासुद्धा हळूहळू अथांग होतात. अन्यथा मी, माझं पोट, माझी सुखदुःख, माझं कुटुंब, माझं यश, माझं ऐश्वर्य, या सगळ्या गोष्टींना महात्म्य आहेच, पण या पलीकडे एक दिव्य भावार्थ आहे. समग्र ब्रह्मांडाच्या उत्थानासाठी मला काही ना काहीतरी करता येतं का? महापुरुषांनी इतकं नाही, माझ्या आवाक्यामध्ये असलेल्या गोष्टींपुरतं तरी. आणि इकडे पुन्हा ते ऑल लाईफ इज योगा आपल्या लक्षात यायला लागतं. दुसरं असं आहे की आपल्याला असं थोर होता आलं नाही, परिपूर्ण रीतीनं, पूर्णत्वानी तिथपर्यंत जाता आलं नाही, तर निदान आपल्या मनामध्ये एक कामना निर्माण होऊ शकते जी मन, बुद्धी, शरीर या अस्तित्वाच्या तिन्ही अवस्थांना विकसित करू शकतील, अशी प्रेरणा देऊ शकते. तुझे तेजांगी शतांशे जरी. या महापुरुषांचं जीवन अथांगता समजून घेताना इतकी जाणीव आपल्या मनात निर्माण झाली तर आपण योगपथावरचे
पथिक, यात्रेकरू, वाटसरू म्हणून करायला सुरुवात केली. हे सगळं या अथांगतेतून आपल्याला प्राप्त होतं. आणि जेव्हा आपल्या लक्षात येतं की या सगळ्याचं अधिष्ठान श्री अरविंदांच्या जीवनामधली 24 तास अविरत प्रत्येक पावलावर प्रत्येक क्षणी चाललेली तपश्चर्या आहे. आणि मी आस्वादक म्हणून जेव्हा या गोष्टीचा विचार करतो तेव्हा आणखीन एक आयाम, आणखीन एक पैलू माझ्या डोळ्यासमोर येतो. मी किती संकीर्णतेमध्ये स्वतःला बसवलंय, लघुतेत बसवले, क्षुद्रतेत बसवले. मला असं वाटतं की माझ्या जीवनामध्ये अडथळे असताच कामा नये. माझ्या जीवनामध्ये कुठलाही गतिरोध असता कामा नये. वर्तमानातला शब्द वापरायचा झाला तर मी कम्फर्ट झोनमध्ये राहायचा प्रयत्न करतो. ठीकच आहे, ते कम्फर्ट झोनची अपेक्षा असणं काही चूक नाही. पण श्री अरविंद जेव्हा पूर्ण योगासाठी आपल्याला तपस्सिद्ध बनवण्याचं आवाहन करतायत तेव्हा ते एक सूत्र आपल्याला सांगतायत. आणि ते सूत्र लक्षात घेतल्यानंतर आपल्याला कळतं, आपली जाणीव विकसित होते की अरे जे आपल्याला सुख हवं आहे, इंद्रियजन्य सुख असेल, आणखीन कुठलं सुख असेल, ईशणा ज्याला म्हटलं जातं, त्या ईशणा असतील, ठीक आहे, माझ्या या प्रापंचिक व्यावहारिक जीवनामध्ये या सगळ्या टप्प्यांना मला आत्मसात करायचं आहेच. पण त्याच्या पलीकडे मी विकसित होऊ शकतो की नाही? आणि तसं विकसित व्हायचं असेल तर माझ्या मनाची धारणा काय असली पाहिजे? आज सगळं आहे ना आपल्याला हाताशी हवं आहे. आज कशासाठी आपल्याला कष्ट करायची, दुःख, आव्हानं याचा स्वीकार करण्याची तयारी नाही. अशा वेळी हा महायोगी, हा महापुरुष आपल्याला जागृत करताना असं म्हणतो आहे की अरे लक्षात घ्या, ध्येय जेवढं मोठं आहे ना, ध्येय जेवढं उदात्त आहे ना, ते प्राप्त करून घेण्यासाठी तुम्हाला सुखासीनतेचा, आलस्याचा, भोगाचा त्याग करावा लागेल. श्री अरविंदांचं वाक्य आहे, मी कोट करतो, विदाउट सफरिंग देर कॅन बी नो ग्रोथ. माझ्या जीवनामध्ये संघर्ष नसेल, माझ्या जीवनामध्ये काही सोसणं नसेल, माझ्या जीवनामध्ये काही यातना भोगणं नसेल, म्हणजे कष्ट नसतील, तर मी विकसित होऊ शकत नाही. मला या सफरिंगसाठी, या सगळ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी अस्तित्वाच्या तिन्ही स्तरावरती सशक्त बनावंच लागेल. मन, बुद्धी आणि शरीर या तिन्ही पातळीवरती मला सशक्त बनावं लागेल. आणि असं सशक्त बनण्यासाठी मला हे कधीही विसरता कामा नये की मला एका पूर्णतेचा ध्यास लागला पाहिजे. आणि त्या पूर्णतेच्या ध्यासामध्ये हे मी विसरता कामा नये की ऑल लाईफ इज योगा. इंग्लंडमधलं वास्तव्य काय होतं? मी विचार करत असताना, आस्वादक म्हणून विचार करत असताना मला असं वाटतं की तुझे तेजांगी शतांश जरीही ही खूप मोठी कल्पना झाली. पण हे महामानवा, हे महायोगी अरविंद तुमच्या जीवनात प्रारंभीच्या टप्प्यात इंग्लंडच्या वास्तव्यात विलायतेमध्ये जे दुःख आली त्यातली शतांशांनी जरी दुःख माझ्या जीवनात आली तर मी टिकेन का? मी उभा राहीन का? की हडबडून गडबडून जाईन? त्या काळामध्ये असलेला उपवासमार, त्या काळामध्ये असलेली चणचण, त्या काळामध्ये असलेली पैशांची कमतरता, त्यातून आपल्या भावांच्यासाठी करण्याची चाललेली धडपड, अगदी बडोद्याच्या वास्तव्यामध्ये सुद्धा 2 पैसे मिळून त्या मानाने स्थिर आयुष्य होतंय. असं असताना सुद्धा आयुष्य काय होतं त्यांचं? म्हणजे आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन काय होता ही तर गोष्ट ठीकच आहे. पण आयुष्य काय होतं? हार्डशिप होती, खूप कठीण प्रसंग येत होते, त्या सगळ्यावरती ते मात करत होते. तेलाच्या एका दिव्याच्या प्रकाशामध्ये पहाटेपर्यंत अभ्यास करायचा. ही ज्ञानलालसा काही कमी महत्वाची आहे का? आणि हे ज्याला कुणाला जमेल ना, ज्याला कळलंय की माझ्या आयुष्यातला प्रत्येक क्षण मला योगिक जाणीवेने जगायचा आहे, अशा वेळीच ते आहे. आणि असं करत असताना एक विश्वास त्या विश्वचेतनेवरती. श्री अरविंदांना मिळणारा पगार ते एका टेबलवर ठेवून देत असत. सगळे पैसे एका ठिकाणी, ना हिशोब लिहित, ना खर्चाची फार चिंता करत, ना आवक वाढण्याविषयीची काही धडपड होती.
ते म्हणत की माझा हिशोब ईश्वर पाहतोय. प्रापंचिकांच्या जीवनामध्ये इथपर्यंत जाणं एकदम शक्य नाही. पण छोट्या छोट्या गोष्टींमध्येही माझं ईश्वराशी असलेलं अनुसंधान मी ठेवू शकतो की नाही. अगेन्स्ट ऑल ऑड्स, सर्व कठीणाईंमध्ये मला ईश्वराशी अनुसंधान ठेवून अंतरी शांत राहता येईल की नाही, आणि मला अविरत ज्ञानसाधना करता येईल की नाही. आणि ही ज्ञानसाधना सुद्धा पोटाची खळगी भरण्यासाठी नाही, तर प्रज्ञा, बुद्धी, प्रतिभा विकसित करून त्या अलौकिक उन्नत अवस्थेपर्यंत मला जायचं आहे, सुप्रामेंटल स्थितीपर्यंत पोचायचं आहे. यासाठी कोणता गुण आवश्यक आहे? या अथांगतेमध्ये उठलेली एक लहर जशी राष्ट्रोत्थानाची आहे, तसं राष्ट्रोत्थान रडकी माणसं करू शकत नाही. समर्थ रामदास म्हणतात तसा, ज्याचा प्रपंच धड नाही त्याचा परमार्थ धड कसा होईल, ज्याचा आईलतीर धड नाही त्याचा पैलतीर धड कसा होईल. मग रडक्यांचा प्रपंचही रडकाच असतो आणि परमार्थही रडकाच असतो. समर्थ रामदास असो किंवा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सारखा अलौकिक स्वातंत्र्यवीर असो, योगी अरविंद असो, सकारात्मकतेनं ओतप्रोत भरलेलं जीवन या अथांगतेला अधिक अधिक विस्तारत नेत असतं. कारागृहामध्ये जेव्हा माणिकटोळा प्रकरणात श्री अरविंदांना अटक झाली आणि कारागृहामध्ये ठेवलं गेलं, तिथे काही सुविधा पुरवल्या गेल्या का? राजकीय बंदी म्हणून त्यांना असलेली सगळी पुस्तकं, त्यांच्यासाठी स्वतंत्र खानसामा, त्यांच्यासाठी विजेची व्यवस्था, त्यांच्यासाठी पंखा, त्यांच्यासाठी गाठीभेटीची पूर्ण मुभा, असाही कारावास आपल्याकडे भोगलेले श्रेष्ठ श्रेष्ठ ठरले गेले ना. म्हणजे कारागृहामध्ये सुद्धा सगळ्या कम्फर्टची उपलब्धी, आणि तरीही तो कारावास. बरं, त्यांना आपण मान्यता दिली, पण श्री अरविंदांच्या सारख्या अपार कष्टाने कारावास भोगणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांच्याकडे आपण तेवढ्या उदारतेने नाही पाहिलं, आपल्या इतिहासांनी नाही पाहिलं, आणि चाटुकार इतिहासकारांनीही हा विषय समोर नाही येऊ दिला. पण तो विषय नाही आहे. अथांगतेमधली सकारात्मकता हा आपला विषय आहे. श्री अरविंदांना कोणत्याही सुखसुविधा नव्हत्या. अनंत स्वातंत्र्य सैनिकांना जशा नव्हत्या तशा त्यांनाही नव्हत्या. जमिनीवर झोपा लागायचं, आणि जेव्हा जमिनीवर हाताची उशी करून झोपावं लागलं, मला आश्चर्य वाटतं. लाखाच्या गादीवरही तळमळत कुशी बदलत राहणारे लोक आहेत. सगळा विषय बाजूला राहो, झोपण्याची जागा बदलली तरी झोप न येणारे महाभाग आपण पाहिलेत की नाही? आपणही कधी अशी तक्रार केलेली आहे. पण श्री अरविंद काय म्हणतात जेव्हा त्यांना जमिनीवरती झोपावं लागलं? कोट करतो मी, आय रिअलाइज देन. मला जेव्हा जमिनीवर झोपावं लागलं, अरविंद म्हणतात, कोट, आय रिअलाइज देन हाऊ व्हेरी प्लीजंट इज द टच ऑफ द मदर अर्थ. किती सकारात्मक असू शकतो. ही अथांगता अशी तशी येत नाही. सकारात्मकता. जमिनीवर झोपावं लागलंय आणि हा महायोगी म्हणतो आहे की मला त्यावेळी जाणीव झाली, मला त्यावेळी एक जाग आली, मला त्यावेळी हे जाणवलं, पटलं, कळलं, उमगलं की किती सुखद आहे या धरणी मातेचा स्पर्श. आपण घेतलाच नाही कधी. आपण जमिनीवर ना लोळलो, ना झोपलो, ना खेळलो, ना माती अंगाला लागू दिली. आणि श्री अरविंद म्हणतात, आय रिअलाइज देन हाऊ व्हेरी प्लीजंट इज द टच ऑफ द मदर अर्थ. या भूमातेचा स्पर्श किती आहे. आईच्या कुशीत, आईच्या मांडीवर झोपण्यात केवढा आनंद आहे. तो आनंद श्री घेत आहे. पुदुचेरीचं वास्तव्य काय होतं तिथे? खाण्याची भ्रांत होती. उपवास घडत आपल्या बरोबरच्या लोकांच्या थोडेफार होते. त्यांच्याही जेवणाची व्यवस्था कशी करायची हा प्रश्न होता. श्री अरविंदांनी त्यासाठी ऊर पिटला नाही, कोणाकडे कसली याचना केली नाही. स्वतः 23 दिवस उपवास करून त्यांनी ह्या अडचणीवरती मात केली. अन्नाचा प्रश्न सोडवायचा असेल तर मी इतर कुठली धडपड करून माझ्या साधनेतून पळवाट शोधायची, किंवा मी या साधनेला अधिक तेजस्विता देण्यासाठी स्वतःच्या पोटाला चिमटा घ्यायचा.
अंग पुसायला एक टॉवेल. आणि मग श्री अरविंद करायचे की आपल्या मित्रांना आधी आंघोळ करू द्यायचे, सोबत्यांना सहयोग्यांना आपल्या आधी आंघोळ करून द्यायचे आणि मग त्याच एका टॉवेलनी स्वतः अंग पुसायचे. आणि हे सगळं हार्डशिप, ही सगळी कठीणाई आपल्या जीवनामध्ये असताना कोणतंही काम थांबलं नव्हतं. रडले नाही, पळून जाण्याचा विचार नाही आला, त्यांनी बहाणे बनवले नाही. ते असं म्हणत होते की परिस्थिती महत्वाची नाही आहे, मनस्थिती महत्वाची आहे. आणि ही मनस्थिती जर माझ्या ताब्यात असेल तर मी आत्मस्थितीपर्यंत जाऊ शकतो. हे सगळं आपल्याला ते सांगत होते. श्री अरविंदांच्या या सगळ्या सकारात्मकतेमध्ये मला शिकण्यासारखं आहे की मी छोट्या मोठ्या अडचणीच्या या सगळ्या गोष्टींचे बहाणे किती बनवतो आणि मग ती दिव्यता, ती भव्यता, ती अथांगता श्री अरविंद जेव्हा मोक्ष नावाच्या एका कल्पनेशी स्वातंत्र्याला नेऊन भिडवतात, देशाचं स्वातंत्र्य, राष्ट्राचं स्वातंत्र्य, मानवाला त्याच्या भ्रममूलक संकल्पनातून मुक्त करणारं स्वातंत्र्य, हे श्री अरविंद जेव्हा आपल्यासमोर मांडतात तेव्हा मोक्ष या संकल्पनेला केवढी अथांगता प्राप्त होते. हा श्री अरविंदांचा मोक्ष म्हणजे सुद्धा परंपरेनं ज्या मोक्षाची आपल्यावरती जो विचाराचा एक प्रभाव आहे तसा नव्हता. श्री अरविंदांनी मोक्ष या पारंपरिक कल्पनेलाही स्वातंत्र्याशी जोडून एक दिव्य दर्शन आपल्यासमोर ठेवलं. श्री अरविंद म्हणतात, कोट, फ्रीडम इज द गोल ऑफ ह्युमॅनिटी अँड आर्यत्व वॉज इन इट्स नेचर अ गॉस्पेल ऑफ फ्रीडम, नॅशनल फ्रीडम. आर्यत्व म्हणा, मोक्ष म्हणा, मुक्ती म्हणा, हे स्वातंत्र्याशी जोडलं गेलेलं आहे. आणि यासाठी काय केलं पाहिजे? कोट, टू क्रिएट अ नेशन इन इंडिया. भारत तर एक भौगोलिक आविष्कार म्हणून आहेच, पण याच्यामध्ये राष्ट्र नावाची एक संकल्पना आपल्याला जागृत केली पाहिजे. हे राष्ट्रच ईश्वरी आविष्करण आहे. हा राष्ट्र काही एक केवळ भौगोलिक आविष्कृती नाही आहे, हा मातीचा तुकडा नाही आहे, हा एक जिवंत राष्ट्रपुरुष आहे. टू क्रिएट अ नेशन इन इंडिया बाय रिवायव्हिंग द स्पिरिट and action of the ancient Indian character, the strong, the great, the lofty spirit of Aryavarta. Unquote. मोक्ष या कल्पनेला किती अथांगतेशी नेऊन ते जोडतायत याचा जेव्हा आपण विचार करायला लागतो तेव्हा ते सांगतायत की हे सगळं या भौगोलिक आविष्कृत असलेल्या भारतामध्ये हे आर्यावर्त नावाचं राष्ट्र त्याच्या स्पिरिटसह, त्याच्या संस्कृतीसह, त्याच्या चेतने आणि ऊर्जेसह आपल्याला निर्माण करायचं असेल तर काय केलं पाहिजे? शक्तीची उपासना केली पाहिजे. बघा, हळूहळू हे कमळ तत्वज्ञानाच्या पातळीवर विकसित होत असताना व्यक्तिगत जीवनातल्या सगळ्या संभावनांना विकसित करत करत एक राष्ट्रीय विचाराचं कमळ ते विकसित करतायत. शक्तीची उपासना केली पाहिजे. आणि या शक्तीची उपासना का करायची आहे? जे एक दिव्य ध्येय आपल्या समोर आहे ते गाठायचं असेल तर दुर्बलतेतून हे शक्य होणार नाही. अस्तित्वाच्या तिन्ही स्तरांवरची शक्तिपूर्णता, मानसिक शक्ती, बौद्धिक शक्ती, शारीरिक शक्ती, आणि हा सगळा शक्तीचा आपल्याला आविष्कार आपल्या अस्तित्वातून घडवायचा आहे तर शक्तीची उपासना केली पाहिजे. यासाठी पहिली गोष्ट काय करावी लागेल? श्री अरविंद म्हणतायत, लॉस युअर इगोइझम इन द ग्रेटर इगो ऑफ द कंट्री. राष्ट्राशिवाय दुसरं काही नाही आहे. पूर्ण योग सुद्धा राष्ट्रीय उत्थानाचा एक भाग आहे. किंबहुना पूर्ण योगामध्ये राष्ट्र पूर्ण शक्तिशाली बनवणं हाही एक पैलू आहे. ही केवळ संन्यासाची कल्पना नाही. हा केवळ ज्याला पारमार्थिक म्हणतो असा विचार नाही आहे. समग्र, मग ते त्यांचं काव्य असो, तत्वज्ञान असो, त्यांनी नियतकालिकांमध्ये लिहिलेले लेख असोत, क्रांतिकार्यामध्ये क्रांतिकारकांच्या समोर आपले विचार मांडताना केलेलं वक्तव्य असो, यातलं ऊर्जा तत्व आहे देश, राष्ट्र. आणि म्हणूनच श्री अरविंद आपल्या अथांगतेतून प्रकट होऊ शकले,
कारण आत राष्ट्र नावाचा एक सतत ऊर्जा पुरवणारा ऊर्जा स्रोत त्यांना प्राप्त झाला होता. नॅशनल कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या समोर बोलताना त्यांनी राष्ट्रयोगाची जी कल्पना मांडली त्यातून हे अधिक स्पष्ट होऊ शकतं, अधिक नेमकेपणाने आपल्यासमोर येऊ शकतं. मी कोट करतो आहे, वी वॉन्ट हिअर टू बिल्ड अप सन्स फॉर द मदरलँड. हे शिक्षण लौकिक शिक्षण असो, आध्यात्मिक शिक्षण असो, प्रामुख्याने ते नॅशनल कॉलेजच्या विद्यार्थ्यांशी बोलत होते, विद्यार्थ्यांसमोर बोलत होते. आणि आज राष्ट्रातल्या युवकांच्या समोर जर दुसरा कुठला विचार ठेवण्यासारखा असेल किंवा एकमेव विचार जर कुठला असेल तर श्री अरविंदांचं हे विधान आहे. कोट, वी वॉन्ट हिअर टू बिल्ड अप सन्स फॉर द मदरलँड, टू वर्क अँड टू सफर फॉर हर, स्टडी फॉर हर सेक, ट्रेन युअर सोल, body and mind and soul for service, life for the sake, work that she may prosper, suffer that she may rejoice. Unquote. यापेक्षा काय करायचं आहे? मला तिच्या आनंदासाठी सगळ्या वेदना, सगळ्या यातना सहन करायच्या. मी जे काही काम करतो आहे, मी जे काही करणार आहे, मग माझं व्यावसायिक काम असो, प्रापंचिक काम असो, वैयक्तिक आवडीनिवडीच्या क्षेत्रातलं काम असेल, मी नट असेन, मी चित्रकार असेन, मी संगीतकार असेन, मी कोणीही असेन, मी जे काही करतो आहे ते तिच्या प्रॉस्पॅरिटीसाठी करतो आहे, भारत मातेच्या प्रॉस्पॅरिटीसाठी करतो आहे. मला ज्या काही वेदना आणि जी काही दुःख भोगावी लागतील ना, ती सगळी माझ्या भारत मातेला आनंद प्राप्त व्हावा, परम आनंद प्राप्त व्हावा, पूर्ण योगाची ती दिव्य भूमी होऊन विश्वाच्या गुरुपदी बसावी यासाठी आहे. बघा, टू वर्क अँड टू सफर फॉर हर्स, तिच्यासाठीच मला काम करायचं आहे, तिच्यासाठीच स्टडी फॉर हर सेक, मला अभ्यासही तिच्यासाठी करायचा आहे. आणि मग ते आवाहन करतायत, ट्रेन युअर सेल्फ, बॉडी अँड माइंड अँड सोल फॉर सर्व्हिस, लाईफ फॉर हर सेक. माझं सर्व जे काही आहे ते मी तिच्यासाठी केलं पाहिजे. आणि मग ही शक्ती, माझ्या त्रिस्तरावरचा हा पूर्ण आविष्कार, मला प्राप्त झालेली विश्वचेतनेशी असलेली तन्मयता, ही मी कशासाठी करायचे? माझा स्वार्थ साधण्यासाठी नाही. आणि म्हणूनच सफरिंगपासून सुरू झालं, सकारात्मकतेपासून सुरू झालं, ते पूर्णपणाने स्वार्थत्यागाच्या जीवनापर्यंत आलं. योगाला, पूर्ण योगाला एका वेगळ्या अथांगतेकडे घेऊन जाताना ते म्हणतायत, स्वार्थत्याग हा सुद्धा योगच आहे. समथिंग केम अपॉन मी अँड आय फेल्ट आय ऑट टू गिव्ह अप सेल्फिशनेस. ते म्हणतायत की अशी एक दिव्य ऊर्जा, चेतना, जाणीव माझ्यापर्यंत येऊन कोसळली, माझ्यावर येऊन आदळली. कोट, समथिंग केम अपॉन मी अँड आय फेल्ट आय ऑट टू गिव्ह अप सेल्फिशनेस. मी स्वार्थ सोडून दिला पाहिजे, संकीर्णता सोडून दिली पाहिजे, आपमतलबीपणा सोडून दिला पाहिजे. देअर वॉज अ सॉर्ट ऑफ टर्निंग पॉइंट इन माय इनर लाईफ. काय सुंदर आविष्कार आहे बघा. आणि तो माझ्या जीवनातला एक परिवर्तनाचा बिंदू होता, बाह्य जीवनातला नाही, अंतर्जीवनातला. आणि मग आणखीन एक आयाम या अथांगतेला जोडला जातो, तो म्हणजे हे सगळं सिद्ध करायचं असेल तर शक्तीच्या आधारावर मला संघर्ष सिद्ध व्हावं लागेल. मला ग्रोथ पाहिजे ना, सफरिंग असणार. सफरिंग आहे म्हणजे संघर्ष आहे. रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य, मन आणि जग. तुकोबाराय हेच बोलताय, संघर्षाशिवाय, युद्धाशिवाय मला काहीही प्राप्त होणार नाही. आणि मग ते एक विलक्षण विचार आपल्यासमोर थांबतात, खास करून विद्यार्थ्यांसाठी, तरुणांसाठी, युवकांसाठी. द गीता इज द बेस्ट आन्सर टू दोज हू श्रिंक फ्रॉम बॅटल ॲज अ सीन. ते असं म्हणतायत की गीता हे एक सबळ उत्तर आहे, जे अशा पद्धतीचा संघर्ष, युद्ध वा राष्ट्रोन्नतीसाठी हिंसा सुद्धा करणं महापाप आहे तसं समजतात. अँड अग्रेशन ॲज लोअरिंग ऑफ मॉरॅलिटी. नुसतं केवळ पाप आहे असं नाही आहे, तर ते म्हणतात की आपल्या नैतिक पतनाचा तो विषय आहे, युद्ध आणि संघर्ष.
श्री अरविंद म्हणतात अशा सगळ्या रडूबाईंच्यासाठी श्रीमद भगवद्गीता हे एक समर्थ, सक्षम, सबल आणि संपूर्ण उत्तर आहे. श्री अरविंदांच्या जीवनाचं अधिष्ठान ईश्वर आहे आणि त्या ईश्वराच्या अभिव्यक्तीचं रूप आहे हे राष्ट्र, हे आर्यावर्त, हा हिंदुस्तान, ही देवभूमी. श्री अरविंद म्हणतात ईश्वरी शक्तीचा साक्षात्कार आणि मानवी सामर्थ्य योगाचा पुरस्कार ही त्यांच्या म्हणजे श्री अरविंदांच्या कार्याची, कर्माची वैशिष्ट्य समजते. काय आहेत ती वैशिष्ट्य? हीच तर आहे की ईश्वरी शक्तीचा साक्षात्कार झाला पाहिजे आणि मानवी सामर्थ्याचा पुरस्कार करता आला पाहिजे. ना दैन्यम, ना पलायनम, ना दुर्बलता आहे, ना कार्पण्यता आहे, ना भीरुता आहे, ना रडणं आहे. हे सगळं समजण्यासाठी एका छोट्याशा पुस्तिकेकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो. सामान्यत अरविंदांच्या तत्त्वज्ञानावरती बोलत असताना क्वचित प्रसंगी ओझरता उल्लेख या पुस्तिकेचा होतो. खरं तर या पुस्तिकेवरती स्वतंत्रपणाने एक व्याख्यानमाला आयोजित झाली पाहिजे, भले त्रिदिवसीय, सप्तदिवसीय, पण किमान या विषयाकडे वर्तमानातल्या युवकांचं लक्ष वेधलं पाहिजे. या अथांगतेतल्या या ऊर्जा केंद्राकडे मी आपलं लक्ष वेधतो आहे आणि हा या अथांगतेत आस्वादक म्हणून माझ्यासारख्या विद्यार्थ्याला सापडलेला एक अमृत कुंभ आहे असं मला वाटतं. 1905 श्री अरविंदाने एक संस्कृत काव्य केलं होतं. ते संस्कृत काव्य आहे भवानी भारती. भवानीचा आविष्कारच भारत माता आहे, ही भूमी आहे. श्री सूक्तामध्येही सांगितलेलं आहे की मी आविष्कृत होते आहे, मी तुमच्यासमोर दृश्य रूपाने येते आहे, ती या राष्ट्राच्या रूपामध्ये. तो धागा श्री अरविंदांच्या मनामध्ये आहे आणि श्री अरविंद असं म्हणतात की भवानी माता म्हणजे भारत माता आपल्याला आवाहन करते आहे, बोलवते आहे. मातोस्मि भो पुत्रक भारतानाम शक्तो न यान पुत्र विधिर विपक्षः कालोपि नो नाशयितुम यमो वा. कोण आहात तुम्ही? तुम्ही रडके, दुबळे, पापी, करंटे, कुठल्या तरी कर्माची फळं भोगायसाठी जन्माला आलेले कीटक, जीव, जंतू आहात? श्री अरविंद कोणत्या चेतनेची जाणीव करून देत आहेत पहा आपल्याला. आणि ही अथांगता एक आस्वादक म्हणून मला फार विलक्षण वाटते, विलोभनीय वाटते, चिंतनीय वाटते, अनुकरणीय वाटते. सर्व बाकीचं माझ्या जीवनात उतरता येईल की नाही येईल माहिती नाही. ती क्षमता, तो वखूब, ती अवकात आपल्यामध्ये आहे की नाही माझ्यापुरतं मी ठरवू नाही शकत. पण या गोष्टीकडे माझं चित्त कायम वेधलं जाईल. ते असं म्हणतात की आम्ही पुत्र या धरेचे, आम्ही पुत्र अमृताचे, आम्ही कुणी असे तसे नाही आहे. अरे आम्हाला तुम्ही समजता काय? ब्रह्मदेव, यम आणि कोणीही शत्रू आमचा नाश करू शकलेले नाहीत आणि यापुढेही करू शकणार नाही. सदैव विजयाच्या दिशेनं आम्ही निघालेलो आहोत. आम्ही विजयी होण्यासाठी जन्माला आलो आहोत. कारण का हा आमचा विजय कुठल्या तरी भूमीवरती अधिसत्ता गाजवण्यासाठी नाही, कुणाची तरी संपत्ती हडप करण्यासाठी नाही आहे, तर आम्हाला विश्वकल्याणकारी एक तत्वज्ञान इथे स्थापित करायचं आहे. वसुधैव कुटुंबकम, सर्व विश्वाला एका परिवाराच्या स्वरूपात आम्हाला पाहायचं आहे. श्री अरविंद म्हणतात रौद्रम कृतांतम ममदूत रूपम भज शक्तिमाद्याम शृणुमातृवाक्यम कालीम करालीम भजचंडमीम भारत मातरम. साक्षात ही भारत भवानी आपल्याला सांगते आहे की शक्ती आणि मृत्यू या दोन्हीचं रूप मी आहे, ही देवी आहे. आद्य शक्तीची या उपासना केली पाहिजे. आपण या आद्य शक्तीची उपासना केली पाहिजे. तीच आपल्याला घेऊन जाईल. तिच्या आवाहनाचं सतत स्मरण आणि श्रवण केलं पाहिजे. माझ्या कानावर दुसरं तिसरं येता काहीच कामा नये. कालीम करालीम भजचंडी भारत मातरम, या भारत मातेच्या उग्रचंडी रूपी भारत मातेच्या तिची सतत आपल्या चित्तामध्ये उपासना केली पाहिजे असं आवाहन ते करतायत. श्री अरविंदाने आपल्या साऱ्या तत्वज्ञानातून, त्यांच्या साहित्यातून, त्यांच्या वाङ्मयातून, त्यांच्या पत्रकारितेतून,
त्यांच्या जीवनातल्या प्रत्येक कृती उक्तीतून आपल्याला एकच दिव्य संदेश दिलेला आहे. तो म्हणजे त्रिस्तरीय मानवी अस्तित्वामध्ये चेतनेचा उदय झाला पाहिजे. ती विश्वचेतना आवाहन करत करत आपल्यापर्यंत आणून आपण विश्वकल्याणासाठी परत तिची पुनराविष्कृती केली पाहिजे. हे करत असताना आपल्या वैयक्तिक जीवनातल्या अणुरेणूंना पेशींना आपण अमरत्व देऊ शकतो याचा ध्यास घेतला पाहिजे. आणि म्हणून यासाठी सगळं जगणं जणू काही एक संघर्ष आहे. याच्यावरती विश्वास ठेवून आपल्या सर्व क्षमता आपण वाढवल्या पाहिजेत. हा अरविंदांनी पूर्ण योगातला एक सामर्थ्य योग नावाचा पैलू आपल्यासमोर ठेवला आहे. श्री अरविंद आपल्या या कवितेमध्ये म्हणतायत, उत्तिष्ठ देही ती पिपासुरांबा. ही माता भवानी, ही भारत भवानी भोगासाठी तुम्हाला मला बोलवत नाही आहे. काय अथांगत आहे चिंतनाची. ते असं म्हणतायत की उत्तिष्ठ देही ती पिपासुरांबा, ही तुम्हाला मला आवाहन करते आहे बलिदानासाठी सिद्ध होण्यासाठी. बलिदान आणि बलिदान. ती जे मागते आहे ते देण्यासाठी, माझ्याकडे जे आहे ते सर्वस्व अर्पित करण्यासाठी आणि अंतिमतः माझ्या पूर्ण बलिदानासाठी. आम्ही कसे साधक बनले पाहिजे? शूराहा प्रगल्भाष्य शस्त्रवाणाम स्पर्धा लवम सोढुम मर्शनास्ते पूजाम अनन्या रिपुभिः समाप्य रेजुरणांते रुधिराक्त देहा. मला साधक कसं बनायचं आहे? रडणारं नाही, तोबा करणारं नाही, करुणा भागणारं नाही, झोळी पसरणारं तर मुळीच नाही. शूर, धाडसी, शस्त्रसज्ज, शत्रूचं लहानसही आव्हान सहन न करणारे भारतीय वीर शत्रूचा विनाश करून त्यांच्या रक्ताने भवानी मातेची पूजा करीत युद्धात विजयी होऊन रुधिर स्नान करणारे वीर, शोभिवंत वीर आपण बनले पाहिजे. रक्त प्रवाह नास्मि तृप्ताम भजानाम अजानाम शूराः महन्तः प्रमुखा कुलार्थे रक्तेन पृष्ठा विनिहंती शत्रून्. ती बोकडांच्या बळीनं संतृप्त होणारी नाही आहे. माझी भारत माता आता मुक्या प्राण्यांचे बळी देऊन तुमच्या माझ्या जीवनातल्या क्षुल्लक क्षुद्र स्वार्थांचा स्वाहा करून संतृप्त होणारी नाही आहे. शत्रू विनाशक राष्ट्रवीरच भवानीला संतुष्ट करू शकतात. हा राष्ट्रयोग, हा पूर्णयोग, ही अथांग चेतना वर्तमानातल्या युवा शक्तीला आजही खडबडून जागू शकते. कुलानि युद्धाय जयोस्तु मागई उत्तिष्ठित उत्तिष्ठित सुप्त सिंहा. केवढं आव्हान अथांग श्रेष्ठ आहे. युवा शक्तीला भोगांकडे, वेगवेगळ्या प्रलोभनांच्याकडे, व्यसनांच्याकडे, दौर्बल्य देणाऱ्या जीवनशैलीकडे ओढण्याचं कारस्थान ही सगळी बाजारी संस्कृती आपल्या अवतीभोवती करते. सीमावर्ती क्षेत्रातून शत्रू आपल्या देशातल्या युवक युवतींना व्यसनाधीन बनवण्याचा प्रयत्न करते. चित्रपटासारख्या प्रभावी माध्यमातून भोग आणि अभारतीय संस्कृतीचा संस्कार केला जातो. उलट भारतीय जीवनशैलीची टिंगलटवाळी केली जाते. वर्तमानात एक नवं विष फोपावत आहे स्टँडअप कॉमेडीच्या रूपानं. त्यातून तर अनर्गल बीभत्स स्वरूपामध्ये भारतीय तेजस्वीचा उपहास केला जातोय. श्री अरविंद आव्हान करतायत, कुलानि युद्धाय जयोस्तु भैहि उत्तिष्ठित उत्तिष्ठित सुप्त सिंहा. अरे तू सिंह आहेस, उठ, तू सुप्त सिंह आहेस. आत्ता तू थोडासा निद्रिस्त झालेला आहे. नरसिंहानो उठा, युद्ध करा, भय बाळगू नका, विजय तुमचाच आहे. हा विजय म्हणजे केवळ रणभूमीवरचा नाही. हा विजय म्हणजे केवळ लौकिक अर्थानं ज्याला युद्ध म्हटलं जातं त्यातला नाही. हे युद्ध आहे दोन विचारांचं. एक भोगवादी विचाराचं, एक त्यागवादी विचाराचं. एक शोषणवादी विचाराचं, एक पोषणवादी विचाराचं. एक विश्वातल्या सर्व नैसर्गिक साधन सामुग्रींना आपल्या भोगासाठी वेठीला धरणारं आणि एक आहे संपूर्ण ब्रह्मांडाची शांती आणि विकास मानणारं.
असं व्यक्तिगत जीवनाचं सामर्थ्य अथांग करायला लावणारं पुरुषार्थी तत्वज्ञान, तेजस्वी तत्वज्ञान, विजगेशू तत्वज्ञान देणाऱ्या श्री अरविंदांना जी सिद्धी प्राप्त झाली ती राष्ट्रसिद्धी होती, ती राष्ट्र विकासासाठी होती. आणि हे राष्ट्र विकसित करण्यामागचा हेतू होता सकल मानव जातीला विश्वास विकसित करण्यासाठी एक सिद्ध व्यासपीठ हा देश झाला पाहिजे. आणि म्हणून प्रतिवर्षी, प्रतिक्षणी, प्रतिपल श्री अरविंदांच्या सारख्या महायोगाच्या चिंतनाचं, त्यांच्या जीवनातल्या सिद्धीचं स्मरण करणं हे आपल्या जीवनाचं ध्येय असलं पाहिजे. या 9 वर्ष निरंतर चाललेल्या व्याख्यानमालेमध्ये अनेक श्रेष्ठ पुरुषांनी आपले विचार मांडले, मला कल्पना आहे. त्यांच्या समकक्ष मला जाता येईल की नाही मला माहिती नाही. यावर्षीही मान्यवर आपल्यासमोर विचार ठेवणारच आहे. पण या सगळ्या विचार यात्रेमध्ये हा भारत भवानीचा पोत आपल्यापर्यंत पोचवावा आणि नवा उदयोस्तूचा पुकार करावा, एवढ्यासाठी एक भोप्या म्हणून मला ह्या जागृतीच्या यात्रेत सहभागी होता आलं. याचं मला विलक्षण समाधान होत आहे, आनंद होत आहे. 1995 साली नैनितालच्या शिबिराच्या निमित्तानं मी या तत्त्वज्ञानाच्या अधिक जवळ आलो आणि 1995 पासून निरंतर या अथांगतेचा वेध घेण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि असा वेध घेत असताना माझ्या लक्षात येतं ते असं की ही सगळी अथांगता एका जन्मात एका आस्वादकाला आत्मसात करता येणं शक्य नाही, समजून घेता येणंही शक्य नाही. पण आपण आपल्या जीवनामध्ये अथांगतेचा वेध घेण्यासाठी सिद्ध होतो आहोत, ही सुद्धा काही कमी आनंद देणारी गोष्ट आहे का? एक तत्ववेत्ता, एक क्रांतिकारक, एक पत्रकार, एक महाकवी, एक अतुलनीय वक्ता, एक श्रेष्ठ क्रांतिकारक, एक तज्ज्ञ, विविध भाषांचा अभ्यास करणारा असा भाषा रसज्ञ, एक इतिहासकार, एक इतिहास निर्माण करणारा महापुरुष, अशा अनेक पाकळ्यांनी उमललेलं हे कमळ आहे. अरविंद या शब्दाचा अर्थ सुंदरता आहे. ही सुंदरता श्री अरविंदांच्या व्यक्तित्वात, जीवनात आहे. अरविंद या शब्दाचा अर्थ सत्य आहे. हे परम ईश्वरी सत्य प्रकट करणारा हा महापुरुष म्हणूनही सत्य जाणवतं आपल्याला. अरविंद या शब्दाचा एक अर्थ अवतार सुद्धा आहे. या अर्थाने सुद्धा आपल्याला श्री अरविंदांचं जीवन अवतारी कार्यच वाटतं. आणि म्हणून श्री अरविंदांचा जन्मही भगवान श्रीकृष्ण आणि श्री ज्ञानेश्वरांच्या जन्मतिथीलाच व्हावा, ही केवढी योगायोगाची गोष्ट आहे. स्वातंत्र्याची प्राप्तीसुद्धा श्री अरविंदांच्या जीवनातल्या एका अलौकिक क्षणाच्या निमित्तानं व्हावी, हाही केवढा मोठा विलक्षण योग आहे. अशा अनंत योगाने विकसित झालेलं हे शतदल कमल म्हणजे श्री महायोगी अरविंद. त्यांच्या चरणी शतशत वंदन करून एक आस्वादक म्हणून आपल्या समोर मांडलेल्या काही बिंदूंना मी विराम देतो आणि आपल्या सगळ्यांच्या स्नेहशीलतेबद्दल कृतज्ञताही व्यक्त करतो. पुन्हा एकदा श्री श्रीकृष्ण दीक्षित आणि त्यांच्या चमूच्या विषयी आणि सर्व श्रोतृवर्गाविषयी कृतज्ञता व्यक्त करून माझ्या वाणीला विराम देतो. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम.